आरोग्य जागृती. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. माइंड्स इन मोशन फाउंडेशन अंतर्गत एज्युकेशन एक्सपो 2025मध्ये आरोग्य जागृती यांच्यामार्फत विविध शालेय प्रदर्शनासोबतच आरोग्यविषयक जे वेगवेगळ्या मोहीम आहेत त्यांची जनजागृती करण्यात आली आणि जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ कसा मिळेल याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं. आणि आरोग्य जागृती ही नेहमीच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आरोग्यविषयक बाबींवर तसेच वेगवेगळ्या योजना, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, धर्मदाय हॉस्पिटल यांच्याबाबत लोकांमध्ये सतत जागृती करत असते. त्यामुळं त्यांना पुढील कार्याला मी शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांचं सहकार्य असंच असेल अपेक्षा करतो. धन्यवाद. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाच्या पुढाकाराने सध्या 2 योजना आपल्याकडे चालू आहेत. त्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाची तपासणी, ज्यामध्ये आपण 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची तपासणी करणार आहोत. त्याचबरोबर जे अंथरुणाला खिळलेले लोक आहेत अशा लोकांसाठी पॅलिएटिव्ह केअर ही योजना शासनाने सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये जे रुग्ण उपचारापलीकडे गेलेले आहेत तर उपचारापलीकडे गेलेल्यांसाठी जी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ही या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. त्यामध्ये आपण जे बेड बाउंड पेशंट आहेत, म्हणजे बेड रिडन पेशंट आहेत, जे हालचाल करू शकत नाही आणि ज्यांना फक्त उपचाराची नाही तर तुमच्या मायेचा हात पाहिजे आहे, तसेच त्यांना जे आहे काउन्सिलिंग करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आरोग्य विभागामार्फत करत आहोत. आपण पूर्ण गावांमध्ये जे असे अंथरुणाला खिळलेले लोक आहेत त्यांचं सध्या त्यांचं इनलिस्टिंग करतो आहे. त्याच्यानंतर आपले समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी त्यांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करतील आणि त्यांना आवश्यक असलेला औषधोपचार करतील. काही वेळेस जर टेलिमेडिसिनची आवश्यकता असेल तर जे स्पेशलिस्ट आहेत त्यांची केअर आपल्याला टेलिमेडिसिनद्वारे त्यांना करून देण्यात येईल. धन्यवाद. सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं. हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं. अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें.